नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो अवर या विशेष कार्यक्रमाच्या 74व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामधील आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कळत न कळत तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या जगण्यावरती परिणाम होत असतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणजे देशातील एक सुसंस्कृत, अभ्यासू, अनुभवी, जाणता राजकारणी. जेव्हा पृथ्वीराज चव्हाण काही बोलतात तेव्हा सगळेजण शांततेत ऐकतात. त्यांचा प्रत्येक शब्द गांभीर्याने घेतात आणि त्यामुळे 2014 साली राष्ट्रवादीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार पडलं असं ते सांगतात. तेव्हा आपण सिरियसली घेतो. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले असते तर फडणवीस सरकार सत्तेमध्ये आलं नसतं असं ते सांगतात. तेव्हा आपण ते सिरियसली घेतो. 2014 साली पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनलं असतं तर त्यांच्याच सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण टिकवलं असतं असं ते सांगतात. तेव्हा ते सिरियसली घेण्या वाचून आपल्यासमोर पर्याय नसतो. अगदी हे सांगायला किंवा कबूल करायला त्यांना बऱ्यापैकी उशीर झाला असला तरी देखील पृथ्वीराज चव्हाणांनी आज असं वक्तव्य केलेलं आहे. नेमकं काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण पाहूयात. मला एक कडक निर्णय घ्यावा लागला राज्य सहकारी बँकेबद्दल की मला ती बोर्ड बरखास्त करावं लागलं, प्रशासक काढावे लागले. मला राजकीय त्याची किंमत खूप मोठी भोगावी लागली. माझं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने 14 पाडलं. मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं आणि आम्ही दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मी एकत्र निवडणुकीला सामोरं गेलो असतो 2014 मध्ये आमचंच सरकार आलं असतं, भाजपचं नसतं आलं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवला असता. कारण पहिल्यांदा 50 वर्षामध्ये जर मराठा आरक्षणाकरता कोणी निर्णय घेतला तो मी घेतला. ते कोर्टात टिकला नाही कारण आमचं सरकार टिकलं. सरकार असलं तर आम्ही टिकवलं असतं, पण तो आता वेगळा विषय आहे. राजकारणाचं आरक्षणाचं गणित माहिती असलेल्या मोजक्या राजकारण्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत आणि त्यामुळे याच विषयावरती आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी आपण जाणार आहोत यावेळेला पोल सेंटरला. तर सगळ्यात पहिले नजर टाकूयात आजच्या प्रश्नावर. आजचा प्रश्न होता 2014 साली राष्ट्रवादीनं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा तुम्हाला पटतोय का? पर्याय होता होय आणि नाही. त्यानंतर आलेल्या तुमच्या प्रतिक्रिया काय सांगतायत यावरती देखील एक नजर टाकूयात. याच्यावरती नजर टाकणार आहोतच, मात्र याच प्रश्नावरती आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया आणि कौल पाहायचा आहेच. मात्र त्याआधी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे. हे सगळं म्हणजे ठीक आहे, एकमेकांच्यावर काही चिखलफेक करण्याचा आहे. मी काही याच्यावर फार काही बोलू इच्छित नाही. पण एक नक्की आहे की त्यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाची, आजची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. पण त्यावेळेसची आम्ही एकत्र असताना जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर त्यांना एवढी पसंत नव्हती किंवा त्यांना वाटते की आमच्यामुळे ते सरकार पडली तर मग त्यांनी परत आमच्याबरोबर युती करायला नको होता आणि ते स्वतः पण आमदार झाले. ते युतीचे उमेदवार म्हणूनच झाले. तर प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया देत असताना अतिशय कळीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. मात्र तिकडे मनोज जरांगे म्हणतायत मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं आणि त्यासाठी कुणबी नोंदी तपासा. जे काम राज्य सरकारनं सुरूही केलेलं आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी करत ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत. आणि त्यामुळेच शिंदे सरकार समोर मोठे पेच निर्माण झालेला आहे आणि पेच कसा सोडवला जाऊ शकतो या संदर्भामध्ये सरकार समोर कोणकोणते पर्याय आहेत ते सांगितलेलं आहे ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी. तर हरिभाऊ राठोड काय म्हणतात थेट पाहूयात. मराठाला मराठा म्हणून आरक्षण देता येते, परंतु सब कॅटेगरीशन करून समजून घ्या. शब्द थोडा वेळ तुम्ही काटला तर अर्थात दुसरा होईल. म्हणजे सरसकट द्यायला माझा सुद्धा विरोध राहील, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मराठा समाजाला मराठा म्हणून सगळ्या मराठ्यांना ओबीसी करता येईल. त्यामुळे निकष काय ओबीसी ते आहेतच नाही. कुणबी मराठा एकच आहे ना. कुणबी मराठा एकच आहे. निकष काही नाही. ते मागासवर्गीय आधीच ठरलेलं आहे. गायकवाड समितीने करलेलं आहे आणि आता कसं त्यांना काही
त्रुटी असेल तर मी सांगणार मंत्रिमंडळामध्ये ते निर्णय घेतील ना. नाही, माझं तर तेच म्हणणं आहे की छगन भुजबळने राजीनामा देऊन मैदान घ्यायला पाहिजे. एक दुसरं की त्यांना जे आता ट्रोल होत आहे ते आमचे ओबीसीचे नेते आहे किती म्हटलं तरी, पण ते त्यांनी स्वतःची कुऱ्हाड स्वतःच्या पायावर पाडून घेतले. काही गरज होती का याच्यात उडी मारायची? मंत्री आहे ना तुम्ही, सगळं आहे ना तुमच्याकडे. आमच्या सरकारने सांगायचं घे रे बाबा हे 4 पैसे घेऊन जात तिकडे मोर्चा काढ, कशाला उडी घ्यायची होती इकडे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये फक्त राज्यातच नाही तर दिल्लीतही हालचालींना वेग आलेला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील दिल्लीमध्ये केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेतली. केंद्रीय आयोग आणि राज्य आयोग एकमेकांशी बोलून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलाय आणि त्यामुळे आरक्षणाचा तिढा कसा सुटेल याकडेच मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे. आणि नेमकं त्याच दरम्यान मराठा आरक्षणावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांच्या त्याच वक्तव्यावरती आपला आजचा प्रश्न होता आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात आणि त्यासोबत तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. तर मीडिया सेंटरवरती आपण सगळ्यात आधी आजचा प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात. 2014 साली राष्ट्रवादीनं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा पटतो का, होय किंवा नाही, या 2 पर्यायांपैकी आपल्याला उत्तर द्यायची होती. आपल्या आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात आधी एक्सवरती व्यक्त होत आहेत टिळकराज डाळे. आरक्षण मागण्याची वेळ येणं हे आपलं राजकीय व्यवस्थेचं अपयश असल्याचं टिळकराज मानतायत. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरती दीपक शेळके यांची. नक्कीच, कारण तात्विक राजकारण करणारे पृथ्वीराज चव्हाण अशी त्यांची ख्याती आहे, ते अभ्यासपूर्ण बोलतात असं त्यांना वाटतंय. पुढची फेसबुकवरची प्रतिक्रिया सचिन पाटील यांची. मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का? राजकीय स्वार्थासाठी मराठा आरक्षणावरती बेताल वक्तव्य करून राजकारण करू नका असं सचिन पाटील म्हणतात. पुढची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत ती म्हणजे थेटपणे फेसबुकवरून निलेश भोपळे म्हणतात जातीशिवाय पवारांचं राजकारण चालूच शकत नाही. लोकांच्या डोळ्यासमोर आलं, पक्ष संपू लागला की इतिहास जात काढायची, जाती जातीत भांडणं लावायची. तर राज्यामध्ये आरक्षणावरून इतकं रान पेटलेलं आहे, त्यात प्रत्येक पक्ष सबुरीनं घेतोय. बडे नेते थेट कोणतीही विधानं करण्यापासून दूर राहत आहेत. मराठा समाजासाठी मनोज जरांगे तर ओबीसींसाठी छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये काही ओबीसी नेते असाच संघर्ष सुरू आहे. आणि अशावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरती पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं ठरतं. त्यात त्यांनी सहकार क्षेत्रामधील कारवायांचा उल्लेख करत शिखर बँकेचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचाच आधार घेत त्यांच्या सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा काढल्यामुळेच कसं गेलं अशी क्रोनॉलॉजीही त्यांनी सांगितली. आणि त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे तेच जाणून घेऊयात. आणि त्यासाठीच आपल्या सोबत असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी. तर आपण मीडिया सेंटरवरती, गेस्ट सेंटरवरती त्यांना आज आमंत्रित केलेलं आहे. खूप खूप स्वागत आपलं सगळ्यात आधी. आणि पहिला प्रश्न मला खरं तर सुनीलजी असा विचारावा असं वाटतो की पृथ्वीराज चव्हाण ज्या वेळेला व्यक्त होतात तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागावा आणि मग आज हा मुद्दा त्यांना का उपस्थित करावा असं वाटला? एक असं की पृथ्वीराज चव्हाण एक सुसंस्कृत राजकारणी असं मी आतापर्यंत मानत आलो. राज्यामध्ये ज्या वेळेला लोकशाही आघाडीचं सरकार होतं ते ज्या वेळेला राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आले, त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या वेळेला आला त्यावेळेला नारायण राणे समिती नेमली गेली. नारायण राणे समितीने अहवाल पूर्णपणाने दिला आणि राज्य सरकारने, त्यावेळेच्या लोकशाही आघाडीच्या सरकारने, ज्या सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, त्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मुस्लिम समाजाला सुद्धा, अल्पसंख्याक समाजाला सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी दिलं. आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली, त्या पद्धतीने पुढची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर निवडणुकीचा कालखंड आला. निवडणुकीच्या कालखंडाच्या नंतर मग उच्च न्यायालयामध्ये काही संस्था गेल्या असतील किंवा काही व्यक्ती गेले असतील, मला फारसं त्या ठिकाणी ज्ञात नाही, परंतु त्यानंतर उच्च न्यायालयाने ते जे काही आरक्षण दिलं होतं लोकशाही आघाडीच्या सरकारने ते रद्दबदल ठरवलं. आता मला हे कळू शकत नाही की पृथ्वीराज चव्हाण आज आणि इतके वर्षांनी का म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढला नसता. पाठिंबा केव्हा काढला गेला पृथ्वीराजजी? ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणूक पूर्व आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात आपली चर्चा सुरू होती,
एका टप्प्यावरती ती चर्चा आली. कराडला आपल्याला अर्ज विधानसभेचा भरायचा होता, तो आपल्याला अधिक महत्त्वाचा वाटला. दोन पक्षाची 15 वर्षाच्या सरकारची निवडणूकपूर्व आघाडीची चर्चा विधानसभा मतदारसंघ जागानी आहे ही करण्याचं आपण टाळलं. बरं. आणि विधानसभेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली होती. अशा वेळेला कुठल्या जागा बदलून पाहिजेत याची यादी आपण मागवलीत. बरं. मी त्याही वेळेला नेतृत्वाला म्हटलं होतं की आपण ही यादी देऊया नको. आमच्याकडनं आपण यादी घेतलीत, कराडला निघून गेल्यात. ज्या यादी जी जागा बदलून मागितली त्या जागेवरती आपण काँग्रेस पक्षाचे उमेदवार घोषित केलेत. सर्वसाधारणपणाने प्रघात आहे, युती किंवा ज्यावेळेला आघाडी निवडणूक पूर्व होत असते त्यावेळेला आघाडीची घोषणा होईपर्यंत, जागांची संख्या आणि मतदारसंघ घोषित होईपर्यंत उमेदवार ते पक्ष त्या ठिकाणी जाहीर करत नाही. पण आपण ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे युती आघाडी आपली होत नाही अशी भूमिका एका परीने आपण त्या ठिकाणी केली. आम्ही त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि मग आम्ही ज्यांच्या जवळ आपली निवडणूक पूर्व आघाडी होणारच नाही त्यांच्यासोबत सरकारमध्ये राहिलेल्या कालावधीमध्ये कशासाठी राहायचं या नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही सरकारमध्ये बाहेर पडलो. मला याचं उत्तर आपल्याकडनं पाहिजे की आम्ही पाठिंबा काढला नसता तर हे आरक्षण कसं टिकलं असतं हे जर का आपण सांगितलं तर आमच्या ज्ञानामध्ये त्या ठिकाणी अधिक भर पडेल. बरं, इतिहासाबद्दल तुम्ही बोललात, मात्र पुढचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की एकमेकांचं नाही पटलं आणि मग तुम्ही थेटपणे सरकारचा पाठिंबा काढला. पण आपण थोडंसं आत्ताच्या रिलेव्हन्सकडे येऊयात. मराठा आरक्षणाचा कळीचा मुद्दा. जर त्यावेळेला तुम्ही पाठिंबा काढला नसता, सरकारमध्ये आला असता, पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात हे सरकार आलं असतं तर मात्र काय मराठा आरक्षण लवकर मिळालं असतं? अहो, मराठा आरक्षण न मिळण्याचं खापर थेटपणे राष्ट्रवादीवरती फोडलं जात आहे. नाही, मी जे म्हणालो ते विश्लेषण केलं. मी असं सांगितलं की सरकारचा कालावधी संपत आलेला होता. आरक्षण नक्की झाल्याच्या नंतर त्या दृष्टिकोनातून, आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे जे काही दिलं गेलं होतं त्याची प्रक्रिया सुद्धा शासन पातळीवरती वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू झाली होती. पण त्यानंतर निवडणुकाला सामोरं गेलो. निवडणुकीच्या नंतर सरकार आलं नाही. स्वाभाविकपणाने त्यावेळेला चारही पक्ष वेगवेगळे लढले. भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आला. त्याच कालावधीमध्ये काही उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं आणि उच्च न्यायालयाने हे या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतला की जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते योग्य नसल्यामुळे ते आरक्षण रद्द केलं गेलं. आता याच्यातून काय अनुवार्थ काढायचा तो ज्याने त्यांनी काढा. बरं, ज्याने त्याने ठरवावं म्हणजे जनता ते ठरवत राहील. मात्र पुढचा अगदी थेट प्रश्न, तुम्ही म्हणालात की दिल्लीवरनं पृथ्वीराज चव्हाण सुपारी घेऊन आले. कुणी दिली सुपारी आणि कुठली सुपारी? एक असं आहे की मी दुपारी व्यक्त केलं की आघाडीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. बरं. स्वर्गीय विलासरावजी देशमुख कोalitionचे म्हणजे आघाडीच्या सरकारचे सर्वोत्तम मुख्यमंत्री असा मी वारंवार उल्लेख केला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा सतत करत राहील. त्यावेळेला दोन्ही पक्षात आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर 7-8 पक्ष होते. ज्यावेळेला विलासरावांच्या नेतृत्वाखालचं सरकार, भुजबळांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालं ज्याच्यामध्ये मी राज्यमंत्री होतो. त्याला अनेक पक्षांचं सरकार त्यावेळेला होतं. ते सरकार सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा वेगवेगळा असताना सुद्धा ज्या कुशलतेने, ज्या कौशल्याने विलासरावांनी जे चालवलं त्याच्याबद्दलचा आदर आम्हाला सर्वांच्याच मनामध्ये त्या ठिकाणी आहे. सुशीलकुमार शिंदे साहेब सुद्धा ज्येष्ठ दीर्घकाळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अर्थसंकल्प मांडला. केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे ते नेते राहिले, गृहमंत्री राहिले. त्यांनी सुद्धा उत्तम पैचं कोalition गव्हर्नमेंट चालवलं. अशोक रावांनी सुद्धा चालवलं. परंतु पृथ्वीराज चव्हाण आल्याच्या नंतर अनेक वेळेला वेगवेगळ्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खच्चीकरण कसं करता येईल अशा गोष्टी त्यावेळेला नियमितपणाने घडत आल्या. महाराष्ट्राने सुद्धा पाहिलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा ते अनुभवलं. बरं सुनीलजी, सध्या छगन भुजबळ जे आहेत ते आपली एक भूमिका घेऊन आहेत मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची देखील ही अधिकृत भूमिका आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नियमितपणाने ही भूमिका घेतली की सकल मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे. कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण मिळालं पाहिजे. 2 वेळेला ते आरक्षण दिलं गेलं. एकदा लोकशाही आघाडीचं सरकार असताना आणि दुसऱ्या वेळेला देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना. पहिल्या वेळेला उच्च न्यायालयाने नाकारलं, दुसऱ्या वेळेला उच्च न्यायालयाने ते स्वीकारलं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं. त्यावेळेला मागासवर्ग आयोगाच्या अहवालच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी फेटाळला. आमच्या सर्वांचीच
सर्वपक्षीय नेत्यांची सुद्धा हीच भूमिका आहे, कारण सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये मी उपस्थित होतो. सरकारची सुद्धा तीच भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं दिलं गेलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल करत असताना जी काही टिप्पणी केली असेल त्याची पूर्तता कशी करता येईल, टिप्पणी केली असेल त्याची, त्या दृष्टिकोनातून सरकार पाऊल त्या ठिकाणी उचलत आहे. धन्यवाद सुनीलजी, आपण या संदर्भामध्ये 0 अवरमध्ये व्यक्त झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीतच काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला होता 0 अवरमध्ये. त्यानंतर आपण तुमचा नेमका पोल काय सांगतो आहे ते देखील पाहणार आहोतच. मनोज जरांगे म्हणतात मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं आणि त्यासाठी कुणबी नोंदी तपासा, जे काम राज्य सरकारनं सुरूही केलं. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी करत ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत. त्यातच आता पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलंय. आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही नेमका काय कौल दिलेला आहे तो कौल पाहण्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या माझा पोल सेंटरला. तर जनतेचा कौल जाणून घेण्याची वेळ आली. 2014 साली राष्ट्रवादीनं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा पटतो का? एकूण मतं आम्हाला युट्यूबवरती आलेली आहेत 7000. 62% जणांचं म्हणणं आहे होय आणि नाही म्हणतायत 38%. त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 3000. यापैकी होय म्हणणाऱ्यांची आकडेवारी आहे 67%, नाही म्हणतायत 33%. चर्चा जनहिताची खरं तर सुरू आहे. फेसबुकवरती व्यक्त होणारी जी जनता आहे ती म्हणते एकूण मतं मिळालेली आहेत 2000. त्यापैकी होय म्हणणाऱ्यांचा आकडा आहे 39% आणि नाही म्हणतायत 61%. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीला लक्ष्य करायला सुरुवात केली असा आरोप नेहमी केला जातो. अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांनी असे आरोप वेळोवेळी फेटाळले देखील आहेत. पण त्या काळामधील कारवायांमुळे राष्ट्रवादी पक्षाचं आणि पर्यायानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचंही मोठं नुकसान झालं असं मानणारे देखील अनेक नेते आहेत. आणि त्या काळामध्ये शिखर बँक प्रकरण, श्वेतपत्रिका हा शब्द घराघरामध्ये जाऊन पोहोचला. अगदी दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये IPL आयोजनावरही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू असायचे. त्यामुळे मराठा आरक्षणासारखा नाजूक आणि अनेक दशक प्रलंबित प्रश्न सोडवला गेला असताच याची खात्री कुणी देऊ शकत नाही असं जाणकारांना वाटतं. राज्यामधील वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळून त्यांची प्रगती होणार असेल तर त्यातच राज्याची प्रगती सुद्धा दडलेली आहे. आणि त्यामुळे आरक्षणाचा फॉर्म्युला कुणाकडे खरंच असेल तर त्यानं तो सरकारसोबत, तज्ज्ञांसोबत शेअर करायला हवा. आत्ताच्या काळामध्ये त्यापेक्षा महाराष्ट्राची चांगली सेवा दुसरी कुठलीही नसेल. तर एकंदरीतच आणखी एक महत्त्वाची बातमी आपण जाता जाता पाहणार आहोत आणि ती महत्त्वाची बातमी म्हणजे उत्तर काशीमध्ये बोगद्यात अडकून पडलेले जे अनेक जण होते, 41 जण होते, 17 दिवसांनंतर योग्य रीतीनं सुरक्षितरित्या त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण भारत या क्षणी आनंदलेला आहे. तर आजच्या 0 अवरमध्ये इथेच थांबूयात. मात्र जाता जाता एक अपडेट ती म्हणजे उत्तर काशी संदर्भातली ती आपण घेतली. 17 दिवसांपासून अडकलेले 41 मजूर सुखरूपरित्या बाहेर आलेले आहेत. तर आता 0 अवरमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.